नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलानीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे आता अद्वैतच्या लक्षात आलं की गाडीचे ब्रेक नाही आहेत. तर कला म्हणते, काय, अरे बापरे, आता चांदेकर गाडी गाडी असं ती इथे सांगते. आणि यांचा प्रवास एकदम असा भयानक चालू आहे, कारण गाडीचे ब्रेक अजिबात लागत नाही आहेत. गाडी स्पीडमध्ये आहे, रिक्षा, ट्रक, गाड्या बाकीच्या सगळे जात आहेत, त्यामुळे असं घाबरलेलं वातावरण आहे बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे देवघरात दिव्याची वात इथे फडफडायला चालू झाली आहे. तोपर्यंत आबा म्हणतात, रजनी अगं दिव्यासमोर हात ठेव. तर रजनी हो आबा म्हणते आणि दिव्यासमोर इथे हात धरते. देवी आई, काय झालं ग, हा कसला संकेत देतेस तू? समजा ठीक आहे ना, आमची दोन्ही पोरं प्रवासासाठी बाहेर गेलेत, हा कुठला संकेत देतेस तू? असं म्हणून इथे ते म्हणजे काळजी करतायत आणि त्यांना प्रवासात काही होऊ दे नको असं आबा इथे सांगतायत. सरोजसुद्धा इथे मान डोलवते, पण आबा प्रार्थना करतात की त्यांची काळजी घे देवीला सांगतायत की सगळ्यांची काळजी घे म्हणून. तर इकडे आता आबाने हात जोडलेत आणि इकडे रजनीनं दिव्यासमोर हात धरलेला आहे. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, तिकडे जे काही रोहिणीनं काम करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे अद्वैत आणि कलाचा जीव मात्र धोक्यात आहे बरं का. कारण गाड्या कशा चाललेत स्पीडनं आणि त्याच्यातनं हा अद्वैत वाट काढत ब्रेक दाबत म्हणजे ट्राय करत तो इतक्या गाडी सफाईनं हँडल करतोय, म्हणजे कुठल्या दुसऱ्या गाडीला धडक होऊ नये हे सुद्धा त्याच्यामागे आहे आणि स्वतःला पण काही होऊ नये ह्याची त्याची जी काही धडपड चालली आहे त्याच्यात कला त्याला हे करते की अद्वैत सावकाश, अद्वैत इकडे गाडी, अद्वैत असं ती सांगते हळूहळू. ती सुद्धा टेन्शनमध्ये आहे आणि इकडे प्रेक्षकांना बघताना आपण सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतोय बरं का, की नेमकं काय चाललंय ते आणि कसं होणार आहे ते. आणि असं म्हणजे खूप गाडी अशी चालली आहे जोरात. तर इथे सरोजसुद्धा आबांना सांगते, नको टेन्शन घेऊ आबा तुम्ही, थंडीचे दिवस आहेत, वारं सुटलंय म्हणून जोरात फडफडली असेल, तुम्ही नका काळजी करू, इकडे काहीतरी विचार करू नका असं सरोज सांगते. पण इकडे रोहिणी म्हणते, वारं वगैरे सुटलंय ठीक आहे, पण मी जी आग लावली आहे ना त्या आगेनं व्यवस्थित सगळं म्हणजे काम होणार आहे असं तिथे सांगतायत. पण आबा म्हणतात काही होणार नाही असं समजावलं तरीसुद्धा इथे आपण म्हणजे मन चलबिचल होतंय ग. तर इथे सरोज म्हणते की आबा असं म्हणून. तर इथे कलाच्या आईला पण इथे टेन्शन आलेलं आहे बरं का, असं सगळं चालू आहे इथे. आबा आपण घाबरलेत, पण रोहिणी मात्र या सगळ्यामध्ये आपलं प्लॅन किती सक्सेसफुल आपण केला आहे आणि आता कुणीही वाचवू शकणार नाही वगैरे असं तिच्या इथे मनामध्ये भावना चालू आहे. रोहिणी म्हणते, मी आगच अशी लावली आहे की काहीतरी होणार असं नेमकं. तर तोपर्यंत ना इकडे कला ओरडते जोरात, चांदेकर ट्रक समोर असं ते म्हणते. आणि आता डोळे मिटून बसतायत दोघं जण, म्हणजे कला तर डोळे पूर्ण मिटून घेते की आपण असा आपटणार का काय ट्रकला आणि काय होईल की काय असं. पण चांदेकरने म्हणजेच अद्वैतने गाडी इतक्या सफाईनं अशी वळवली की ती डायरेक्ट नेऊन अशी झाडाला जाऊन टेकवले आणि त्यामुळे कलाचं आणि अद्वैतचं डोकं नुसतं आपटले. बाकी कुठलाही मेजर ॲक्सिडेंट इथे झालेला नाही आहे. खरंच आई अंबाबाईने ते काळजी घेतली आहे. पण तोपर्यंत इथे मात्र देवघरातली दिव्याची जी काही वात फडफडत होती ती इथे विझलेली आहे, म्हणजे शांत झालेली आहे. त्याच्यामुळे रोहिणी म्हणते की काम झालंय, आता देवाने संकेत दिला आहे असं इथे चाललंय. रोहिणी रजनी विचारते आबांना, आबा कला आणि अद्वैतचा प्रवास नीट होईल ना असं आबांना रजनीनं विचारलंय. त्याच्यानंतर इथे रोहिणी म्हणते की हो होईल ना प्रवास, पण परतीचा नाही वरती जाण्याचा प्रवास नीट होईल असं रोहिणी इथे मनामध्ये म्हणते. आणि बघूया प्रेक्षकांना नेमकं काय होणार आहे, रोहिणीचा प्लॅन सक्सेसफुल होतोय का आणि काय होतंय ते तुम्हाला काय वाटतं? तर इथे नयनाबाईंचा वेगळाच विचार चालू आहे. त्या म्हणतात, सगळं प्रकरण आता माझ्या ना डोक्यात जायला लागलं आहे, काय करू मी, काय करू काय समजत नाही आहे. चांगलं राहुल बरोबर इथे बाहेर गेले असते, फिरले असते, घरच्यांच्या अटकटेडीपासून खूप दिवस जरा जसं दूर राहिले असते आणि जाम टेन्शन फ्री जरा एन्जॉय करता आलं असतं मला. पण काय नाही, काही शक्य नाही. मला हवी असलेली गोष्ट एखादी सहजासहजी मला मिळाली तर काय हवं असं ते विचार करते. तोपर्यंत इकडे नाही ना असं रजनी हाक मारते. आता यांना काय झालं, या घरातली लोक पण ना नुसती इरिटेट करत असतात मला. मग त्या म्हणतात, अगं जरा खाली येतेस का, तुला भेटायला कोणतरी आलं आहे. हो मामी आले असं म्हणत इथे रजनीला नैना म्हणते. आणि कोण आलं आहे पण, या घरातल्या लोकांना पण ना आलेलं एखादं पार्सलसुद्धा ना कलेक्ट करता येत नाही. नैनाची नावाची गोष्ट म्हणजे नैनानेच करायची असंच असतं यांचं. आणि म्हणे यांना म्हणजे काळजी असते. नैनाचं काय चाललंय बघा प्रेक्षकांना, आले म्हणते आणि अशी धावत जिन्यावरनं खाली येते. मग रजनी म्हणतात, अगो हळू ये जरा. तर नैना आल्या विचारते, अहो काय झालं का की तुम्ही का हाका मारता एवढं, तुम्हाला पार्सल आलं होतं तर घ्यायचं ना, तर तुम्ही घेतलं असतं.
तर ती रजनी हळूच बोट दाखवते आणि रजनीनं जेव्हा बोट दाखवले तेव्हा तिथे सौरभला बघून ना नैनाचे डोळे असे पांढरे फट्टक पडले. ती घाबरून असा एक श्वासाचा आवंडा घेते अशी आणि ते सौरभकडे अशी बघते डोळे मोठे करून. प्रेक्षकांनो, सौरभने मात्र जाम पोझिशन वगैरे एंट्री भारी घेतली बरं का. कसा आयटीत जाऊन बसलाय बघा तिथे सोफ्यावर, पाय बी असा हलवतोय, हळूच असा बघतोय. आणि नैना मात्र घाबरले बरं का. आता नैनाची आणि सौरभचं काय बोलणं होतं, नेमकं सौरभ काय करतोय घरात येऊन ते बघूया आपण प्रेक्षकांनो. पण सौरभने मात्र जाम डेअरिंग केले बरं का. जाऊन त्याला घरातच बसलाय. मग सौरभ, तू इथे कशाला आलायस घरात? तू परवापर्यंत घराच्या बाहेर आला होतास आणि तू इथे घरात काय करतोयस? तू असं का करतोयस तू? असं म्हणून ते हळूहळू बोलत असते त्याच्याबरोबर. तू काय का, तुझं काय काम आहे? म्हणते सॉरी, हा तुला माहिती नव्हतं का मी येणार आहे ते? सॉरी, रिअली सॉरी, मला माहिती आहे तू येणार आहेस असं वगैरे. तोपर्यंत इकडे रजनी पाणी घेऊन येते. मग सौरभ म्हणतो आता तुला बाहेर पडायला रिस्ट्रिक्शन्स आहेत ना, मग आपणच तुझी चौकशी करावी. काय मग कशी सुरू आहे प्रेग्नन्सी असं म्हणून म्हणतात. तरी बरं झालं तुम्ही आलात. अहो ही आमचं अजिबात ऐकत नाही. आता तुम्हीच जरा ओरडात तिला. बघितलं ना मगाशी जिन्यावरनं किती भरभर आली ते. मग तू गोळ्या वगैरे घेतेस का असं विचारल्यानंतर रजनी म्हणतात की हो हो, गोळ्या वगैरे ती व्यवस्थित घेते, काळजी करायचं कारण नाही, बाकी ते व्यवस्थित करते ती असं म्हणते. आणि मग तुम्ही काय घेणार, चहा कॉफी वगैरे असं म्हणून रजनी विचारते. तर ती नैना म्हणते की नाही, मी आत्ताच त्यांना विचारले, ते काही घेणार नाही आहेत म्हणून ती त्याला कटवायचा प्रयत्न करते आणि आलो आम्ही बाहेर जाऊ येते. मग ते म्हणते सौरभ, हे बघ प्लीज, मला इथे घरात तमाशा नको आहे, प्लीज. मग तो म्हणतो की मला इथेच मी जाणीव करून द्यायला आलो आहे की आज मी इथपर्यंत आलो आहे, उद्या इथून पुढे मी काय करू शकतो याची मी जाणीव करून द्यायला आलो असं तो म्हणतो. आणि मग इथे नैना म्हणते वाटलंच मी तुझ्या पुढे हात जोडते, प्लीज बाहेर चल, आपण बाहेर जाऊन बोलूया असं म्हणत असते. तोपर्यंत रजनी परत येते त्यांच्यात हे काय घेतील, चहा कॉफी वगैरे. पण ती नैना म्हणते की मी विचारत त्याला, पण तो नको बोलला. ॲक्च्युली ना त्याला हॉस्पिटलला उशीर होतोय ना म्हणून तो इथे जाणार आहे असं म्हणून इथे नैना सांगते. मग तो सौरभ पण म्हणतो मी नंतर येतो ना, मी परत चहासाठी खास येतो असं वगैरे इथं सांगतो तो तिला. आणि आता बघूया प्रेक्षकांनो, नैना तर सौरभला इथे बाहेर घेऊन जाते. पण सौरभ आणि नैनाचं नेमकं काय बोलणं होणार आहे आणि इथे ट्विस्ट पण येणार आहे बरं का एक. आणि असा ट्विस्ट येणार आहे की ज्याच्यामुळे इथे कलाच्या आईला म्हणजे नैनाच्या आईला पण इथे नैनावर आता संशय येणार आहे. त्यामुळे नैनाची इथे गोची व्हायला म्हणजे सुरुवात झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो. बघूया काय काय होतंय ते. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता कलाचं डोकं त्या गाडीला म्हणजे पुढे आपटलंय. कला अशी हादरतीये. तर ती कला हादरल्यानंतर इकडे ती सौरभ म्हणजे अद्वैतला हाक मारते की चांदेकर उठ असं म्हणून ती इथे सांगते. मग चांदेकर सुद्धा इथे गाडीतनं बाहेर येतो. अद्वैत गाडीची बघतो, पाहणी वगैरे करतो, तर गाडीतनं धूर येतोय. धूर आल्यामुळं तो म्हणतो ओ शिट असं म्हणतोय. आणि मग तो कलाला बोलत असतो की कला ये बाहेर. पण कला म्हणते की मला नाही येत आहे बाहेर, तूच प्लीज इकडे ये ना, असं काय करतेस तू, इथे आपल्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं आणि तू मला काय बोलवतेस असं वगैरे इथं विचारत असतो तो. तर कला म्हणते अरे बघ मला इकडनं ना बहुतेक मला लागलंय, मला उठता येत नाही आहे असं तिथे म्हणते. आणि मग त्याच्यानंतर खरेला तो स्वतः गाडीतनं बाहेर वगैरे काढतो बरं का हात धरून. आणि आता मग त्याच्यानंतर बघूया पुढे या दोघांमध्ये नेमकं काय काय बोलणं होतं, यांना पुढे जायला लिफ्ट वगैरे मिळते का, नेमकं काय होणार आहे यांच्या प्रवासामध्ये. रोहिणीचा प्लॅन तर फसलेला आहे निम्मा, पण बघू पुढे काय काय होणार आहे ते. आता कलाला म्हणजेच खरेला अद्वैतने इथे गाडीच्या बाहेर इथे काढून घेतले. गाडी अशी झाडाला आपटलेली आहे बऱ्यापैकी, पण सावकाश तो इथे तिला बाहेर काढतो. आणि बाहेर काढल्यानंतर काय म्हणतो बरं का, आपण प्रवासाला चाललोय, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे, म्हणून फक्त मी ना तुला इथे मदत करतोय असं तो इथे सांगतो. आणि म्हणतो पुढे की आपल्या आजूबाजूला मदतीला सुद्धा कोणी नाही आहे म्हणून मी मदत केली आहे. मग खरे पण म्हणते एवढं ऐकवायची काही गरज नाही आहे, आज नाही मी ओळखत तुला, तुझे रंग मला माहिती आहेत. मग तोपर्यंत इथे कलाला म्हणतो की माझ्या रंगाचं मी बघेन, तुझ्या पायाच्या रंगाचा बघ काळा निळा झाला असेल तर मी आलोच असं म्हणतो तो. मग ती म्हणते कुठे चाललायस तू. मग त्याच्यानंतर म्हणतो की आपण इथे अडकलोय, लिफ्ट शोधायला पाहिजे, आपण आपल्याला दिवे आगारला जायचं आहे, तुझ्या पायाला किती लागलंय, काय लागलंय हे सगळं बघायला नको का, डॉक्टरकडे जायला नको का, अजून काही एक्सप्लेनेशन हवं आहे का तुला. तोपर्यंत म्हणते नको. आणि तोपर्यंत ती चांदेकर म्हणून हाक मारते. आणि अरे चिडतोस का एवढं, मी तुला एवढंच सांगते की इथे खूप लांब जाऊ नकोस, मी इथे एकटी बसली आहे याचं भान ठेव. म्हणतो एवढी अक्कल आहे मला, तेवढं मला कळतं असं म्हणून आता इथे चढतोय. कुणाशी संबंध जोडलेत काय ठाऊक. मग तोपर्यंत कला म्हणते चला संबंध जोडले गेलेत हे सुद्धा मान्य केलंस,
तर बरं झालं. मग तो म्हणतो अगं किती इरिटेट करशील, इथे सिच्युएशन काय चाललं आहे आणि तुझं काय चाललं आहे, जरा सिच्युएशनचा सिरियसनेस कळतोय काय तुला, तर बघ ना तू कशी वागतेस ते, जर डोकंच सागर ठेव असं म्हणून तो इथे म्हणत असतो. तोपर्यंत इथे कला म्हणते मग जा ना, जा लिफ्ट बघ, जा जा कुठे येते का, कोण मिळते का ते बघ जा. आणि ती अशी गुडघा धरून बसली वगैरे करते. तर ह्यांची नोकझोक जरा मध्ये मध्ये खूप अति करतात नाही का प्रेक्षकांनो, पण ठीक आहे तेवढी गरजेची आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यामुळे जरा मजा येते सिरियल बघायला. तर इथे कला पाय धरून बसलेली आहे, आपला वगैरे करते. आणि इकडे सौरभ बाहेर तुळशीची पानं वगैरे काढतोय. नैना आली आणि सौरभ तू इथे का करतोयस, का का असं वागतोयस असं म्हणते. नैना बोलते तिच्या बरोबर, प्लीज असं करू नको ना, मी म्हणाली ना मी तुला तुझे सगळे पैसे परत देईन म्हणून, मग मला फक्त थोडा वेळ दे ना, आय प्रॉमिस मी तुझे सगळे पैसे परत देते. मग ते म्हणते तू पैसे परत द्यायला विसरलीस तर मी किती मोठा ड्रामा करू शकतो याचा अंदाज तुला आला असेलच ना, असं सौरभ इथे विचारतोय. माय डिअर नैना असं तो म्हणतो. मग त्याच्यानंतर ती म्हणते मला अशा नावानं हाक मारू नकोस रे, माझं हे सासर आहे. मग तो म्हणतो तू मला इथे यायची संधीच का देतेस, एक लक्षात ठेव माझ्याकडे ना इस्पिकचा एक्का आहे, तुझ्याकडे साधी दुर्री आणि तिर्रीसुद्धा नाही आहे असं तो म्हणतो. तुला वाटत असेल की सौरभ काय साधा आहे, तो काही करणार नाही, आपल्या म्हणजे वाकड वगैरे करणार नाही, पण असा गैरसमज तू करून घेऊ नकोस. जितके हात पाय मारायचे ते मार, तुझ्याकडे जास्ती दिवस म्हणजे माझ्याकडे जास्ती दिवस नाही आहेत आणि ही तुझी आजची फायनल वॉर्निंग आहे. आणि यापुढे मी जे काही करीन त्याच्यानंतर तुझ्याकडून चांदेकरांचं नावसुद्धा निघू शकणार नाही. तर ते म्हणते सौरभ प्लीज प्लीज असं करू नको, प्लीज प्लीज असं करू नको. तो ते हट सांगितलं तेवढं कर असं म्हणतो आणि तो निघून जातो बरं का. आणि आता नैनाच्या पोटात गोळा येण्याची दुसरी वेळ होणार आहे, कारण इथे ती विचार करते की मी आता काय करायचं आहे, नशीब मम्मीला आणि राहू इथे नाही आहेत असं ती म्हणते. तोपर्यंत इकडे कलाच्या आई नैनाच्या आईने इथे एंट्री घेतली आणि ती म्हणते नाही नाही थांब, नाही नाही थांब, तो सौरभ इथं काय करत होता, तो इथे कशाला आला होता. ती म्हणते तो माझी तब्येतीची चौकशी करायला आला होता. तुझं काय चाललंय, तू माझ्यावर डाऊट का घेतेस असं वगैरे, तू मला जात का विचारतेस का असं वगैरे विचारते. ती निघून जात असते तोपर्यंत ती थांबवते परत. सौरभ इथे काय करायला आला होता, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. मग तेवढे माझी विचारपूस करायला आला होता, माझी ट्रीटमेंट त्याच्याकडे सुरू आहे. काय तुझी ट्रीटमेंट आणि ह्याच्याकडं कधीपासून सुरू आहे असं म्हणते ती. आणि मग त्याच्यानंतर नैना परत इथे काय काय बोलते बघा बरं का. खरं सांग नेमकं काय चाललंय तुमच्यात. मग नैना म्हणते अगं असं काय विचारतेस तू, काय चालू असणार आहे ना आमचं असं म्हणते. काहीही बोलत असतेस तू असं म्हणून नैना निघून जात असते. परत तोपर्यंत इकडे त्या मागं घेतात तिला. हे बघ मी तुला ओळखते, जन्म दिलाय मी तुला, तुझ्या श्वासावरून ओळखू शकते तुझ्या मनात काय चाललंय ते असं. आणि लग्नाआधी आपल्या घरात काही कमी रंग उधळलेस होय ग तू असं त्या म्हणतात. भल्याबुरानं सांगतेस का काय चाललंय तुमच्या दोघांचं. मग त्याच्यानंतर नैना म्हणते झालं तुझं सुरू, मी कशी वाईट आणि कला कशी चांगली हा तुझा फेवरेट गेम आहे ना. मला सांग आता जर माझ्या जागी ते कला असती तर तिलासुद्धा तू अशा प्रश्न विचारले असतेस का, तू बोलली असतीस का, अशी डाऊट घेतला असतास का तू, सांग ना बरोबर आहे आता का बोलशील म्हणा असं म्हणून परत ती निघून जात असते. परत तिला त्या मागे ओढून घेतात. नाही नाही थांब, कला ना माझी दुसऱ्यांचा विचार करते आणि तू फक्त स्वतःचा विचार करतेस, कुठल्या तोंडानं तू कलाचं नाव घेतेस असं म्हणून ते इथे विचारतात आणि कलाचं कौतुक करतात बरं का. आणि ह्या दोघींचं इथे बोलणं चालू आहे बरं. त्या खूप चिडल्या आहेत की कलावर तू असं नाव घेऊ शकतेस, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू विषय बदलू नकोस, तो सौरभ इथं काय करायला आला होता असं म्हणून इथे ते. मग त्या म्हणतात मग मला पण आता इतकेच बघायचं होतं, काय सांगू मी आता हिला असं इथे नैना विचार करते. मी हिला जर सगळं काही ते खरं कळलं तर नाही तो नैनाला नैनाला मला म्हणजे सोडणार नाही. तू इथं कशाला आला होता सांग ना असं म्हणून परत नैनाला त्या धरतात आणि नैना हात ढकलते तर तो तिचा हात धक्का लागलेला जाऊन ना त्या आपटतात बरं का दारावर आणि त्या दारा बिचाऱ्यांना इथे लागतं करून त्या ओरडतात. रोहिणी या दोघांचे नाटक काय चाललंय दोघींचं ते बघत असतात. मम्मा असं म्हणून नैना इथे हाक मारते. मम्मा कसं लागलं, अगं हात नको लावू मला असं म्हणून त्या ओरडतात बरं का. आणि त्यांना लागलंय हा घाव बरा होईल पण जे घाव तू माझ्या मनाला दिलेस त्याचं काय असं म्हणून त्या इथे नैनाला विचारतात. तोपर्यंत रजनी आल्या तिच्याजवळ. वहिनी अहो काय झालं, अशा कशा पडलाय तुम्ही, लागले रक्त येते तुमच्या इथून असं ती म्हणजे रजनी त्यांना म्हणत असते. रोहिणी सगळे नाटक लांबणं बघते. मग ते नैनाला म्हणतात नैना तू ढकलस यांना, अगं तुमच्या दोघींमध्ये काय वाद झाले असतील तसे आई लेकीमध्ये होतात वाद, पण आपण ढकलायचं का गं त्यांना.
मग नैना पण अशी बोलायला प्रयत्न करत असते, पण त्याला बोलूच देत नाही त्या. जरा डोकं शांत ठेवायला शिक, तूही आता आई होणार आहेस ना, असं म्हणतात. मग तोपर्यंत नैना म्हणते, रजनी मामी तुम्हाला जर काय माहिती नाही ना तर विषय वाढवू नका, मी नाही ढकलले तिला, असं म्हणून ती ओरडते. वहिनी रक्त येत आहे, आपण जरा मलमपट्टी करूया, चला या, असं म्हणून कलाच्या आईला इथे आतमध्ये घेऊन जातात बरं का प्रेक्षकांना. आणि नैनाच्या चेहऱ्यावर आता 12 वाजलेले आहेत, पुढे काय होणार बघूया. तर इकडे सरोज काम करते आणि ती म्हणते, बरं झालं श्रीकांत भाऊजी तुम्ही इथेच बसलाय तर जे काम आपलं लवकर होतंय, नाहीतर मी तुम्हाला सारखा फोन करून त्रास दिला असता. मग ते म्हणतात, नाही बरं झालं, आपलं काम वेळेत पूर्ण होणं महत्त्वाचं, आता अकाउंटची फाईल आपण बघूया. मग ती म्हणते सरोज की आता आपण त्यांच्याशी बोलून घेते आणि मी तसं अद्वैतशी बोलून घेते आणि काही अपडेट्स येतात तसं आपण पुढे जाऊया. मग ते म्हणतात की मी ऑफिसमधनं डिझाईन्स बेसिक डिझाईन्सची फाईल मागवून घेतो, ती आपण ह्या फाईलला जोडून घेऊया, म्हणजे काय जे डिझाईन्स कंप्लीट करून आपण हे करूया, असं म्हणून ते म्हणतात. आणि सरोज म्हणते की ठीक आहे चालेल. तोपर्यंत मग श्रीकांत सर आहेत, म्हणजे श्रीकांत भाऊजी आहेत, ते रिसेप्शनला ऑफिसमध्ये फोन लावतात आणि म्हणतात की दिव्यागारच्या फायनल डिझाईन्सची फाईल मला पाठव. मग तोपर्यंत ते म्हणतात, ती म्हणते की ते सगळे डिझाईन्स कला मॅडमकडे आहेत. म्हणतात काय कलाकडे, बेसिक डाटा असेल तो तरी पाठवात, असे ते म्हणतात. तोपर्यंत ती म्हणते, नाही बेसिक डाटावरून अंदाज बांधता येणार नाही आणि काही डिझाईन्स फायनल झाले याविषयी मला कल्पना येत नाही, तोपर्यंत आपण कुठले डिझाईन्स देणं हे चुकीचं ठरू शकतं. मग म्हणतात, इतकी वर्ष ऑफिसमध्ये काम करताय तुम्ही, आता काय करायचं, तसं ते सुद्धा आता कला मॅडमनाच विचारावं लागेल, असं ती म्हणते. आणि आता यांच्या दोघांचा पारा आता चढलेला आहे बरं. काका म्हणतात, कला कला कला, आता या कालाचं काय करायचं, वहिनी काय चाललंय या ऑफिसमध्ये, या कलाने काही सांगितल्याशिवाय ऑफिसमधलं एक पान देखील इथे हलत नाही. वहिनी मला वाटतं आता ही एक दिवस नाही, मुलगी सगळं ऑफिस ताब्यात घेईल, म्हणजे ही असेल तर काम होईल, ही नसेल तर काम होणार नाही. वहिनी आपण काय मूर्ख आहोत का हो, असं ते विचारतात तिथे. हा चांदेकर ज्वेलर्सचा 100 वर्षाचा पसारा आपण काय उगीच सांभाळला काय, असं वाटतंय का या मुलीला. मग ते म्हणतात, भाऊजी तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण विशेषण मात्र चुकीचं वापरलंय. आता ते पण विचार करतात, ती मूर्ख नाही आहे, ती लोकांना मूर्ख बनवते, असं सरोज इथे सांगते. आणि मग म्हणते, ऑफिसमध्ये सुद्धा ना ती सगळं म्हणणं स्वतःच खरं करायला लागले, पण लवकरात लवकर ना तिच्या विरोधात ना आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. ती जर ना कला खरी असेल ना तर मी सुद्धा सरोज चांदेकर आहे, असं तिथे म्हणते. आणि तर श्रीकांत तिथे मान हलवत आहेत. आणि मग त्याच्यानंतर सरोज म्हणते की तिची चाल मी नुसती आता थांबवणार नाही, तर तिची चाल जी काही ना ती आता मोडूनच दाखवेन, असा निश्चय केलाय बरं का आपल्या सरोज मॅडमनी. तर बघूया पुढे काय होणार आहे ते. तर इकडे चांदेकर ओरडतोय, लिफ्ट 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 म्हणून, ओ थांबा ना असं म्हणून ओरडतोय. कला मध्येच हसतीये, मध्येच त्याची मजा बघतीये. येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षेला असेल, गाडीला असेल, कला इथे अद्वैत ओरडतोय, लिफ्ट 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 म्हणून सांगतोय, पण बिचाराला कोणी इथे लिफ्ट देत नाहीये. आमच्या गाडीचं नुकसान झालं, म्हणजे आमची गाडी इथे ॲक्सिडेंट झालाय, जरा आम्हाला पुढेपर्यंत सोडा, असं म्हणून तो इथे सांगतोय, पण कोणी इथे थांबत नाहीये. आणि तो सारखी इकडनं तिकडनं फेऱ्याच मारतोय. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या भरपूर आहेत, पण इथे कुठलीही गाडी थांबत नाही. कला पण सांगते, गाडी गेली बघ, ती बघ गाडी आली म्हणून सांगते तिकडनं. अद्वैतच्या हाकेला मात्र कोणीच इथे ऐकवत नाहीये. एक्सक्यूज मी, हॅलो, थांबा थांबा असं तो म्हणतोय प्रत्येक गाडीला, पण एकही गाडी थांबत नाहीये. असं म्हणतोय तो, गाडीजवळ थांबतोय बिचारा, तो पण दमलाय बरं का. मग तोपर्यंत ते चांदेकर सर काही जमत नाही तुम्हाला आज, ना कॅब बुक होतीये ना लिफ्ट मिळतीये, काय मी काय म्हणते, आपण ना बसनंच जाऊया, असं ते सांगते. तो म्हणतो, बसने, तर हो, हा असा पाय घेऊन तो बसची पायरी तरी चढू शकणार आहेस का, आणि तू पुढे पुढे करत पायरी चढशील सुद्धा, पण मी बसमध्ये बसत नसतो, असं तो सांगतो. म्हणतो, ओह चांदेकर सर तुम्ही आजपर्यंत कधी बसला नसाल ना बसमध्ये, आणि तो म्हणतो, आणि बसणार पण नाही, असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो, मी फक्त माझ्या कम्फर्टसाठी नाही, तुझ्या कम्फर्टचा विचार करून पण मी इथे सांगतोय, असं तो म्हणतो बरं का. कॅब बुक होते का बघतो, असं म्हणतो. मग गाडीतनं फोन काढतो आणि बघतो तो कॅब बुक होते काय. तोपर्यंत कला इथे त्याला विचारते, चांदेकर सर, ओ चांदेकर सर काही होतंय का, असं म्हणून ती ते विचारते. आणि अद्वैत म्हणतो की नाही होत आहे,
बघतो कॅब मिळते का बघतोय, पण नाही होणार आहे. इथे कशी मिळेल कॅब, आडगाव आहे हे, असं कला तिकडनं ओढवून सांगते. मग तो म्हणतो हे उगाच निगेटिव्ह बोलू नकोसा, प्रयत्न करू दे मला. आणि तोपर्यंत परत इथे रिक्षा येते, तर रिक्षासुद्धा थांबत नाही आहे. मग ते रिक्षावाल्याला सांगतो की अहो चला रामजी, आम्हाला पुढपर्यंत तरी सोडा इथे. तर रिक्षा पण थांबत नाही आहे, रिक्षा पण निघून गेलेली आहे आता. त्याच्यानंतर इथे रिक्षा निघून गेल्यानंतर इकडे परत तोच ती चांदेकर म्हणून हाक मारते कला. आता बघू पुढे काय होणार आहे ते. काय हो चांदेकर सर, जमलं का? नाही ना, नेटवर्कचा इश्यू आहे. तूच म्हणाली होतीस ना आडगाव आहे. मग म्हणते माझं म्हणणं पटलं का तुम्हाला? अभिनंदन, परिस्थितीचा अंदाज आला ना की आपले श्रम कमी होतात आणि मग आपल्याला योग्य मार्ग सापडतो, असं ती सांगते. तोपर्यंत म्हणतो उगाच लेक्चर देऊ नकोस मला, दिवे आगारपर्यंत कसं जायचं ते सांग मला. लिफ्ट लिफ्ट, मला वाचवा, गाडी थांबवा, असं म्हणून तो ओरडत असतो. तोपर्यंत इकडे अद्वैत तिकडे कला हसतीये. मग म्हणते ऐक ना चांदेकर, आपण उद्या बघूया ना हे सगळं, असं आता इथे ठरलेलं आहे बरं का. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इथे अद्वैत मलम लावणार आहे, पण तो नेमका कसा लावणार आहे मलम काय कळत नाहीये. सरोजला इथे अद्वैतचा काही फोन लागत नाही आणि रात्रीच्या वेळी ना इथे कोणतरी इथे आलेलं दिसतंय. इकडे अद्वैतच्या काळजीनं आणि कलाच्या काळजीनं आबासुद्धा टेन्शनमध्ये आहेत. आबा त्याला म्हणतायत की मग अशी दिवा विझला तेव्हाच मला इथे भीती वाटली. काय होणार नेमकं जाणून घेऊया, बघत राहा.